नेक्स्ट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 19 फेब्रुवारी अर्थात शासकीय तिथीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन, त्याच अनुषंगाने शिवछत्रपतींच्या 355व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा शहर सरचिटणीस नरसिंहलू बोलबंडे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली नवीन भेंडीपाडा येथील समाजसेवक संत तेवर यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच किशोर मोदलियार, सुनील गायकवाड, संतोष चव्हाण, तुषार मोरे, विनायक पवार, सतीश शिंदे आदी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यातून नवीन भेंडीपाडा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। गत अनेक वर्षांपासून समाजसेवक संत तेवर तथा नवीन भेंडीपाडा परिसरातील मित्र परिवार यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव मोठ्या उल्हासात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ नेते तथा शहर सरचिटणीस नरसिंहलू बोलबंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समाजसेवक संत तेवर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर शिवजयंती सोहळा उत्सवांतर्गत सदर कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रित तथा एक्स मिलिटरी ऑफिसर सूर्यकांत गायकवाड यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करीत तसेच दीप प्रज्वलनाने तथा श्रीफळ वाढवीत सदर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शहाजी महाराजांचा। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा शहर सरचिटणीस नरसिंहलू बोलबंडे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच समाजसेवक संत तेवर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर शिवछत्रपतींच्या 355व्या जयंती सोहळ्याला समाजसेवक तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी वसंत शंकर पाटील, वामन गायकवाड, श्याम गायकवाड, शशी गायकवाड, पूनम जाधव, नीता तेवर, अंकुश गायकवाड, शेरखान शेख, राजन परदेशी, संजय शितोळे, पापा शेख असे इतर अनेक नवीन भेंडीपाडा रहिवासी तथा शिवप्रेमी उपस्थित होते। उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवीत तसेच शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करीत सदर शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा। तरी हिंदू राष्ट्र हे दूते, वंदना श्रीमंत महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा चरणी भक्तीच्या चर्ची, चंदना गूढाशा पुरवी ज्ञान कथू शकतो जा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा। जी शुद्धी हृदाची रामदास शिर ढुलवी, जी बुद्धी पाचशायास शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी, ती शुद्धी हे तुझी कर्मी, जाऊ दे ती बुद्धी भाबड्या जीवा, जाऊ दे, ती शक्ती शोणिता माझी, वाहू दे, ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ जा, हे हिंदू नरसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नरसिंह प्रभो
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 355व्या शिवजयंती उत्सवानिमित्त सदर शिवजयंती उत्सव सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक तथा उद्गाते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा शहर सरचिटणीस नरसिंहलू बोलबंडा तसेच निवृत्त पोलीस अधिकारी तथा समाजसेवक वसंत शंकर पाटील यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 355व्या शिवजयंती उत्सव सोहळ्याचे विशेष शुभेच्छा देत त्यांना शब्दरूपी अभिवादन केले। तसेच अतिशय संघर्षमय परिस्थितीतून स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींचा शिवकालीन इतिहास तथा सदर इतिहासातील काही घटनांचे विशेष दाखले देत सर्वांनीच महाराजांच्या नीतिमूल्ये तथा कार्यप्रणालीच्या अनुषंगाने बोध घेण्याबाबतचे आवाहन प्रमुख वक्ते नरसिंहलू बोलबंडा तथा वसंत पाटील यांनी उपस्थितांना केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स। आज आपला भेंडीपाडामध्ये सनी नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्ष गाजत साजत आपला शिवाजी महाराजांचा जे कार्यक्रम कार्य करतात, फार उत्सुकाने काम करतात। आज सगळ्यांनी जमवल्या इकडचा भेंडीपाड्याचे सगळे उत्कृष्ट नेते मंडळी आणि पदाधिकारी सगळे इकडे आलेले। ते सोसायटी म्हणजे मला पण माहीत नव्हती तर सोसायटी आहे म्हणून एवढं माहिती आहे, पण सोसायटी एवढे जोमाने काम करणारा आता मला समजलं आणि पाटील साहेबांनी सविस्तर सांगितलेले। आणि आपला भारत देशात भारत देशाचा जे राजा महाराज लोक त्याचा मोगल साम्राज्य होते, ते मोगल साम्राज्याला ते सगळे आपल्या देशाचा ते स्त्रियांना किती अपमानस्पद केलं आणि किती लोकांना आपल्या मराठा समाजाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा किती लोकांना सैनिकांना ते डोंबून टाकलं होतं जेलमध्ये। आणि त्या काळात त्याच्यात सगळे वावरतात, सगळे बघायचं होते की आपला देव कधी येणार, आपला विमुक्ती कधी होणार, हा महाराष्ट्राचा पण बघत होते सगळे जनता जनार्दनाने। त्याच वेळा ते आपला एक मोठा एक विषय असा घडला की आपण ही तारीख त्यावेळा की 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्माला आलो, ती आपला महाराज शिवाजी छत्रपती महाराज। त्यावेळा जन्माला आल्यानंतर त्यांनी लहानपणापासून त्याचं राष्ट्राचं आणि अभिमानाचं आपलं होते, खूप कष्टाळू आणि श्रम करणारा माणूस होते। त्यावेळा त्या काळातला जी भयंकर परिस्थिती होते त्यांनी तोंड देऊन त्यांनी त्यांचा बोलायला खूप अभिमान वाटतो, रोमटा उभा होतो की आपण ते शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर आपण त्यांनी 16 वर्ष एक लहान बाळाचा वय आहे त्यांचा 16 वर्षाचा त्यावेळेला स्वराज्याचा हाती घेतलेला, त्यांनी स्वराज्याचा स्थापना करून स्वराज्यासाठी लढले किती। आता तुम्हाला बोलायला कधी सगळ्यांना माहिती असेलच तर पाटील साहेब सगळं आता क्लिअर बोललो त्यांनी, पण ते आपला मराठा मावला त्यांच्या बरोबर किती 25,000 लोक होते फक्त, आणि मौलान यांच्याकडे तुर्क साम्राज्य लोकांच्याकडे लाखो सैनिक होते। पण त्या काळात जर आपण कल्पना करा की त्या काळात त्यांनी किती मेहनत घेतला असेल, किती त्यांनी समोर केला असेल, आयुध पण त्याच्याकडे नव्हते एवढे, तरी सगळ्यांना घेऊन आता पाटील साहेबांनी सांगितलं काही लोकांचं त्यांना मतभेद पण होते, काही लोक त्यांना सपोर्ट पण नाही केलं, त्याला माहिती आहे फक्त एकटा एवढा लढतो लहान पोरा आणि मोठे मोठे कोणी त्याला साथ द्यायला सुद्धा नव्हतो। त्या काळात महाराष्ट्राचा वाचवलं म्हणून एकमेव आपला शिवाजी छत्रपती महाराजांचा ध्येय आहे। आज आपण जगतोय, आज आपला पिढी परंपरा आहे, फक्त शिवाजी महाराजांचाच विषय आहे। शिवाजी महाराजांना आराध्य दैवत म्हणून कधी आपण नेहमी त्याचं स्मरण करत राहायचं। माझं असं मत आहे की एखादा देवाला नाही विचारलं तर हरकत नाही, पूजा नाही केलं तर हरकत नाही, पण देवाचा अगोदर शिवाजी महाराजांचा प्रार्थना करून देवाचा हे फार आवश्यक आहे। आपल्याला माहिती आहे, तुम्हाला इतिहास सांगतो माझी थोडीशी माहिती म्हणून, ते नुसतं महाराष्ट्रामध्ये नव्हे पूर्ण अख्खे भारत देशात त्यांनी म्हणलं होते जिथे जिथे राजा आहे तुम्ही विरोध करा, सत्ता तुम्ही घ्या। सत्ता शिवाजी महाराजांनी कधी पण बोललो सत्ता मला नको, तुम्हाला मी सपोर्ट करीन, माझ्या सैनिक माझे मी जेवढं होईल तेवढे। आपल्याला माहिती आहे नैजाम गव्हर्नमेंट आंध्र प्रदेशमध्ये होते, ते नैजाम पूर्ण विश्वामध्ये धनवाढ होते नैजाम स्टेटचं, तिथे अक्कन्ना मादन्ना म्हणून ते 2 सेनापती होते, पूर्ण बलिदान। त्या काळातला शिवाजी महाराजांनी त्या काळात घोडात जाऊन त्याला सपोर्ट केला, त्याला बोललो तुम्ही विरोध करा, सत्ता तुम्ही घ्या, राजा तुम्ही बना, मी आहे तुमच्या बरोबर, मी तुम्हाला मदत करीन। म्हणून कित्येक नुसतं तिथेच नाही, गुजरातचं राजाला पण सगळ्यांना भारत देशाचं त्याचं कल्पना होते की ते दुसरा परकीय राज्यांना आपण हाकलून टाकू, आपला स्वतःचा भूमी स्वतःचा जन्मभूमी आपण स्वतःच घेऊ म्हणून त्याची इच्छा होते, त्यांनी केलं। माझ्या मित्रांनो आज मी सांगू इच्छितो तर आज पिक्चर आलेले त्यांचं मुलाचा विषय वाटतं तुम्हाला माहिती, एक इतिहास किती लोकांना माहित नाही, ते प्रत्येकाने बघायचं, जे त्यांनी बघितलं नाही त्यांनी पाप केल्यासारखं असं मला वाटतं।
हा फार अत्यावश्यक आहे. आपण आपला देशाचा आपल्या महाराष्ट्राचा जर जे घेतलं त्यांनी केलं, खूप काम केलं त्यांनी शिवाजी महाराजांचं. तर नेहमी मला तर मी मना रोज मी शिवाजी महाराजांचं स्मरण करतो. मी लहानपणापासून माझं जे शिकताना मी ते चरित्र हिस्ट्रीमध्ये मी आहे ना शिवाजी महाराजाला खूप मी अभिमान होते. आजही मी अभिमान आहे. म्हणून आपण जेवढे महाराष्ट्रामध्ये आपण जेवढे लोक आहे आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं जे काय केलंच पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचं जे इच्छा होते ते आता पाटील साहेबांनी सांगितलं. शिवाजी महाराजाला कुठल्याही आता काय लोक बोलतात मुस्लिम इकडे तिकडे शिवाजी कुठला मतभेद नव्हते, कुठला मताचं कुठलं हे नव्हते. आपण सगळ्यांनी एक व्हा, आपल्या राष्ट्राला आपल्या देशाला आपण एक करूया. पूर्ण फक्त महाराष्ट्राचा विषय नव्हे, पूर्ण भारत देशाचा विषय त्यांच्या डोक्यात होते. पूर्णपणे आपला स्वतंत्र आपण करूया म्हणून त्यांच्या इच्छा होते. त्या इच्छानुसार आपण सुद्धा आज सुद्धा आपण एकमेकांचं जवळ येऊन आपण एकमेकांना आपण काम करून घेऊ असं मी ते महापुरुषांचं परत एकदा अभिवादन करून त्याला प्रार्थना करतो. तेव्हा आम्हाला शक्ती द्या शिवाजी महाराजांनी विनंती करतो. आमच्या पूर्ण महाराष्ट्राला शक्ती द्या, आमच्या प्रजाला शांती राहू द्या आणि पुढे आपल्या जीवनाचं पुढे चांगलं होऊ द्या. पुढे बोलून मी शिवाजी महाराज परत एकदा भारत माता की शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी. आज या ठिकाणी नवीन मेडीपाडा बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटी ही जी सोसायटी 1950-91 साली वसलेली आहे. ह्या सोसायटीमध्ये सर्व समाजाची माणसं उदाहरणार्थ मांगवाडी समाज, टकारी समाज, मुस्लिम समाज एकत्ररित्या व कर्नाटकी समाज गोळीमेळीने राहिलेला आहे. हा आजपर्यंतचा इथला इतिहास आहे. वास्तविक आज प्रत्येक ठिकाणी शहरात शिवजयंती साजरी होते. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण ह्या आमच्या बॅकवर्ड हाऊसिंग सोसायटीमध्ये आजतागायत इतिहासात अशी नोंद नव्हती. जे आज इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त जो प्रोग्राम संधी तेवर यांनी आयोजित केला व आम्हाला त्या प्रोग्राम कामी पाचारण केले. आम्ही त्यांचे उपकृत आहोत. त्यांची आख्यायिका, महाराजांची आख्यायिकाचं म्हणून जे त्यांनी रचलेलं आहे या महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात व जगात विश्वात, त्यांची जी कारकीर्द आहे ती व्याख्यानासारखी आहे. त्यांनी जे समाजाला सांगून गेलेलं आहे की सर्व जाती धर्माप्रमाणे जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून कसं अन्यायाविरुद्ध लढायचं, कोण अति होत असेल. वास्तविक कुठल्याही धर्माविषयी त्यांनी लढलेले नाहीयेत. फक्त ज्यांनी एका जातीप्रमाणे जातीवादाप्रमाणे जे कोणी अत्याचार केले असतील त्यांना ते देव म्हणून उभे राहिलेले आहेत आणि त्यांचा तिथे त्यांनी शीर्षांत केलेला आहे. वास्तविक ते कुठल्याही समाजाच्या अगेन्स्ट नव्हते. जो कोणी कुठल्याही समाजावर अन्याय करत असेल वास्तविक त्यांना त्यांच्या समाजात म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मराठी समाजातच त्यांना भरपूर विरोधक होते. त्यांचा काळ अर्धा, त्यांच्या आयुष्याचा अर्धा काळ या मराठी समाजाला सांगण्यात समजवण्यात त्यांनी जे ह्या ह्याच्यात आपलं बिंबवलेलं आहे या जगात, त्याच पावलावर पाऊल ठेवून सर्वांनी वावरावं. कोणी जाती धर्म किंवा जातीवाद करू नये असं त्यांची शिकवण आहे. ती शिकवण मी समाजाला देत आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.